Hey, good morning. Today we are going to revise our first three topic. We already completed our 50% syllabus of advanced survey subject. So from today onwards, the three lecture will be conducted, which is purely the revision of the first three unit. And after revision of the first three unit, we will have module wise test, which is MCQ, multiple choice question type टेस्ट. सो आतापर्यंत आपण ॲडव्हान्स सर्व्हे सब्जेक्टचा 50% जो सिलेबस आहे तो आपण कंप्लीट केलेला आहे. ॲडव्हान्स सर्व्हेमध्ये 6 युनिट आहेत. त्यापैकी पहिले जे 3 युनिट आहेत प्लेन टेबल सर्व्हे, त्याच्यानंतर थिओडलाइट ट्रॅव्हर्सिंग आणि टॅक्योमेट्रिक सर्व्हे. सो पहिले जे 3 युनिट आहेत ते आपण कंप्लीट केलेले आहेत. सो परत आपण रिव्हिजन घेणार आहे थोडक्यात. सो या लेक्चरमध्ये आपण प्लेन टेबल सर्व्हे थोडक्यात आपण बघणार आहे, काय काय शिकलेलो आहे प्लेन टेबल सर्व्हेमध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या लेक्चरमध्ये म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये आपण टॅक्योमेट्रिक सर्व्हे त्याची रिव्हिजन करणार आहे. आणि तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण जो काय टॅक्योमेट्रिक सर्व्हे आहे त्याची रिव्हिजन करणार आहे. सो 50% सिलेबस कंप्लीट झालेला आहे. सो 3 लेक्चर झाल्यानंतर रिव्हिजनचे एक युनिट टेस्ट असेल मॉड्यूल वाईज. सो युनिट नंबर 1 जो आपण शिकलेला आहे किंवा चॅप्टर नंबर 1 आहे त्याच्यावरती 25 क्वेश्चन मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. सो ती टेस्ट तुम्हाला द्यावी लागेल. ओके. सो त्याच्यासाठी आपण रिव्हिजन करतोय. सो लेट्स बिगिन विथ द सिलेबस. प्लेन टेबल सर्व्हेमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ प्लेन टेबल सर्व्हे, त्याच्यानंतर प्रिन्सिपल, इन्स्ट्रुमेंट युज्ड, त्याच्यानंतर सेटिंग प्लेन टेबल सर्व्हे, मेथड ऑफ प्लेन टेबलिंग, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस आणि सोर्सेस ऑफ एरर. हा सिलेबस आहे प्लेन टेबल सर्व्हेमध्ये. ओके. सो प्लेन टेबल सर्वेइंग. Plane table survey is a graphical method of survey in which field observation and plotting done simultaneously. So plane table survey मध्ये with the help of graphical instruments म्हणजेच काय ड्रॉइंग शीट असेल किंवा पेन्सिल, स्केल किंवा वेगवेगळ्या ॲक्सेसरीज आहेत याचा वापर करून आपण ती जी काय सर्वे करतोय त्याच्यामुळे त्याला म्हणतो आपण प्लेन टेबल सर्वे. सो पहिल्या लेक्चरमध्ये आपण हे बघितलेलं आहे प्लेन टेबल सर्वेमध्ये. ओके. सो प्लेन टेबलचे ॲडव्हान्टेज काय? इट इज अ सिम्पल अँड चीपर दॅन थिओडलाइट सर्वे. सो साधं सोपी प्रोसेस आहे प्लेन टेबलमध्ये आणि जे काही खर्च आहे प्लेन टेबल सर्वे करण्यासाठी जो काही खर्च येतोय तो कमी येतोय. ओके. त्याच्यानंतर सेकंड जो पॉइंट आहे तो इक्विपमेंट अँड ॲक्सेसरीज ऑफ प्लेन टेबलिंग. आता कोणकोणते इन्स्ट्रुमेंट किंवा इक्विपमेंट वापरले जातात किंवा त्याला आपण ॲक्सेसरीज म्हणतोय ते आपण पहिल्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहे. सो त्याच्यामध्ये प्लेन टेबल लागतं. या ठिकाणी प्लेन टेबलची स्केच दिलेली आहे. त्याच्यानंतर ट्रायपॉड, प्लेन टेबलच्या लेग्सवरती किंवा ज्याच्या साहाय्यानं माउंट केलं जातं त्याला म्हणतोय आपण ट्रायपॉड. त्याच्यानंतर अलिडेड. सो प्लेन टेबलवरती जे काही स्केल आहे ज्याच्यातून आपण पाहून ते जे काही रे ड्रॉ करू शकतो त्याला म्हणतोय आपण ॲलिडेड. सो दॅट इज अ एक्सेसरीज ऑफ द प्लेन टेबल सर्वे. त्या ठिकाणी इक्विपमेंट किंवा वेगवेगळे ॲक्सेसरीज कोणकोणत्या वापरले जातात याची लिस्ट दिलेली आहे. त्याच्यामध्ये पहिला वापरला जातोय ट्रफ कंपास, त्याच्यानंतर स्पिरिट लेवल आहे, त्याच्यानंतर यू फॉर्क विथ प्लंब बॉब किंवा त्यालाच आपण प्लंबिंग फॉर्क म्हणतोय. ओके. सो हा यू फॉर्क आहे किंवा प्लंबिंग फॉर्क आहे. त्याच्यानंतर वॉटरप्रूफ कव्हर म्हणजे प्लेन टेबल सर्वे पावसामध्ये भिजू नये याच्यासाठी त्याच्यावरती वॉटरप्रूफ कव्हर प्रोव्हाइड केले जाते. त्याच्यानंतर ड्रॉइंग पेपर, ज्या ड्रॉइंग शीटवरती आपल्याला जो काही मॅप किंवा प्लॅन ड्रॉ करायचा आहे
दॅट इज अ इम्पॉर्टंट ॲक्सेसरी ड्रॉइंग पेपर. त्याच्यानंतर पिन्स लागतील आपल्याला. जे काही ड्रॉइंग पेपर आहे ते प्लेन टेबलवरती सेट करण्यासाठी आपल्याला ड्रॉइंग पिन्स लागतील आणि वेगवेगळे ड्रॉइंग ॲक्सेसरीज जसं की पेन्सिल आहे, इरेझर आहे, स्केल आहे, कॅल्क्युलेटर आहे. ओके. त्याच्यानंतर मॅग्निफाइंग ग्लासेस आहेत. सो या या सगळ्या ॲक्सेसरीज आहेत. ओके. हे आपण पहिल्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहे. ओके. त्याच्यानंतर आता वेगवेगळ्या ॲक्सेसरीज इथं प्लेन टेबलची एक फिगर तुम्हाला दिसते. प्लेन टेबल. सो दॅट इज द टॉप व्ह्यू ऑफ द प्लेन टेबल. प्लेन टेबल वरून जर तुम्ही बघितला तर तो तुम्हाला अशा पद्धतीनं दिसेल. त्याच्यानंतर बॉटम पार्ट जो आहे तो या ठिकाणी दाखवलेला आहे. बॉटमला तुम्हाला या ठिकाणी एक अरेंजमेंट दिसते. सो दॅट इज द अरेंजमेंट विच इज युज्ड. जे काही ट्रायपॉड आहे ते या स्क्रूच्या साहाय्यानं प्लेन टेबलला अटॅच केलं जाते. त्याच्यामुळं दॅट इज द अटॅचमेंट विच इज प्रोव्हायडेड बिलो द प्लेन टेबल. प्लेन टेबलच्या बॉटमला किंवा बॅक साईडला ही अरेंजमेंट प्रोव्हाईड केलेली आहे. ओके. आता हे जे काही प्लेन टेबल आहे ते विशिष्ट प्रकारच्या टीक वूडपासून किंवा जे काही मऊ लाकूड असतंय, सॉफ्ट वूड आहे त्याच्यापासून तयार केलं जातंय. तर सॉफ्ट वूड का वापरलं जातंय? कारण ज्या काही पिन्स आहेत, त्या आपल्याला इझिली इंजेक्ट करता येतील. त्याच्यासाठी हे सॉफ्ट वूड वापरलेलं आहे. त्याच्यानंतर प्लेन टेबल. ओके. सो या ठिकाणी इलिव्हेशन दिसते. या ठिकाणी प्लेन टेबल माउंट केलेलं आहे ट्रायपॉडवरती. ट्रायपॉड का म्हटलं जातं? कारण याला 3 लेग आहेत. त्याच्यामुळं त्याचं नाव आहे ट्रायपॉड. ऑलरेडी हे सगळं आपण पहिल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. सो ही फक्त जस्ट रिव्हिजन आहे. सो पहिल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये किंवा जे सुरुवातीला जे काही लेक्चर झालेले आहेत, त्याच्यामध्ये आपण काय काय शिकलेलो आहे ते आपण फक्त आता रिव्हिजन करतोय किंवा त्याची उजळणी करतोय. त्याच्यानंतर तुम्हाला युनिट टेस्ट जी आहे, एम-सी-क्यू टाइप युनिट टेस्ट तुम्हाला द्यायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला या रिव्हिजनचा फायदा होऊ शकतोय. त्याच्यानंतर ट्रायपॉड आपण बघितलेला आहे. दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ द ट्रायपॉड. वुडन ट्रायपॉड असतो किंवा आता आपल्या लॅबमध्ये जे आहेत ते काय आहे तर प्लास्टिकचे ट्रायपॉड आहेत, ज्याला जे काही शू आहे किंवा हे जे काही एंड आहे ते स्टीलचे प्रोव्हाईड केलेले आहेत. सो वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रायपॉड आहेत. वेगवेगळ्या मटेरियलपासून तयार केलेले ट्रायपॉड आहेत. त्याच्यानंतर अलिडेड आहे. सो अलिडेडला ही जी काय मार्किंग एज असते त्याला काय म्हणतोय आपण? फिड्युशियल एज म्हणतोय. ओके. आता या ठिकाणी तुम्हाला एक व्हर्टिकल स्लिट दिसते. याच्यामध्ये बघून या ठिकाणी हॉर्स एअर असतो. सो एक जी काही बाजू आहे जिथून आपण पाहू शकतोय ऑब्जेक्ट त्याला म्हणायचं आय साइट किंवा आय वेन म्हणतोय आणि ज्या ठिकाणी हेअर प्रोव्हाईड केलेले आहे बायसेक्शनसाठी त्याला म्हणतोय ऑब्जेक्टिव्ह म्हणतोय आपण. सिंपल अलिडेड, टेलिस्कोपिक अलिडेड असे वेगवेगळे प्रकार आहेत अलिडेडचे. त्याच्यानंतर टेलिस्कोपिक अलिडेड. दिस इज द स्केच ऑफ द टेलिस्कोपिक अलिडेड. ओके. त्याच्यानंतर ट्रफ कंपास. ट्रफ कंपासचा वापर करून आपण नॉर्थ डायरेक्शन मार्क करू शकतोय. सो दॅट इज द यूज ऑफ द ट्रफ कंपास. आता कुठलाही प्लॅन किंवा मॅप घेतला, कन्सिडर केला, तरी त्याच्या राइट हँड टॉप कॉर्नरला नॉर्थ डायरेक्शन मार्क केलेली असते. सो ती नॉर्थ डायरेक्शन मार्क करण्यासाठी ट्रफ कंपास वापरला जातो. सो ट्रफ कंपासमध्ये एक मॅग्नेटिक निडल असते, जी एका पिवोटच्या साहाय्यानं हँग केलेली असते आणि ती जी काही मॅग्नेटिक निडल आहे ती पृथ्वीचा जो काही नॉर्थ आणि साऊथ डिरेक्शन आहे, त्या डिरेक्शनला ऑटोमॅटिकली रेस्ट होते. ओके. सो दिस इज द ट्रफ कंपास. एका बॉक्समध्ये निडल कीबोर्डच्या साहाय्यानं अटॅच केलेली आहे. त्याच्यानंतर स्पिरिट लेव्हल लेव्हलिंग करण्यासाठी या ठिकाणी स्पिरिट लेव्हल प्रोव्हाईड केलेली आहे. ओके. स्पिरिट लेव्हलला एक वॉटर बबल असतोय. तो जो काही बबल आहे तो सेंटरला आणून आपण प्लेन टेबल जो आहे तो लेव्हलिंग करू शकतोय. दिस इज ऑल्सो डिफरंट स्केच ऑफ द स्पिरिट लेव्हल. त्याच्यानंतर यू फॉर्क वापरलेला आहे आपण. सो यू फॉर्कचा वापर कशासाठी करतोय आपण? ग्राउंडवरचा पॉइंट प्लेन टेबलवरती सेट करण्यासाठी किंवा प्लेन टेबलवरती प्लॉट केलेला पॉइंट हा ग्राउंडवरती
ट्रान्सफर करण्यासाठी U4चा वापर केला जातोय. ओके. त्याच्यानंतर वॉटरप्रूफ कव्हर. वी आर युजिंग द अंब्रेला टू प्रोटेक्ट द शीट ऑफ द प्लेन टेबल फ्रॉम रेन किंवा विंड. सो दॅट इज द वॉटरप्रूफ कव्हर आहे. त्याच्यानंतर ड्रॉइंग पेपर. या सगळ्या ॲक्सेसरीजची आपण माहिती घेतलेली आहे. ओके. सो परत एकदा आपण हे रिवाइज करतोय. त्याच्यानंतर ॲडव्हांटेजेस काय, तर फील्ड वर्क अँड प्लॉटिंग डन सायमल्टेनियसली. म्हणजे जसं आपण फील्डवरती मेजरमेंट घेतोय. सो मेजरमेंट घेतल्यानंतर लगेचच आपण रे ड्रॉ करून आपण जे काही प्लॅन आहे किंवा मॅप आहे तो प्लॉट करू शकतोय. त्याच्यानंतर नो पॉसिबिलिटी ऑफ ओमिटिंग मेजरमेंट. म्हणजे कुठल्या पद्धतीचे मेजरमेंट ओमिट होण्याची शक्यता कमी असते किंवा त्यांना मेजरमेंट घ्यायचं राहिलेलं आहे अशी पॉसिबिलिटी खूप कमी असते. त्याच्यानंतर जे काय कंपॅरिझन करू शकतोय, जे आपण प्लॉटेड वर्क आहे, जे प्लॉटिंग केलेलं आहे, ते कामाने ॲक्चुअल जे काही फीचर्स आहेत ते आपण कंपेअर करू शकतोय. त्याच्यानंतर स्पीडी कन्स्ट्रक्शन ऑफ वर्क, लेस टाईम कन्झ्युमिंग, कमीत कमी वेळ, फास्ट होतं काम. त्याच्यानंतर कमीत कमी खर्च, लेस कॉस्ट अँड रफ काइंड ऑफ सर्वे. सो दॅट इज द ॲडव्हांटेजेस. डिसएडव्हांटेजेसमध्ये नॉट सुटेबल फॉर ॲक्युरेट वर्क. ॲक्युरेट वर्कसाठी आपल्याला प्लेन टेबल सर्व्हे वापरता येणार नाही. देन नॉट सुटेबल इन मान्सून. रेनी सीझनमध्ये प्लेन टेबल सर्व्हे वापरता येऊ शकत नाही. इट इज इसेन्शियली ट्रॉपिकल इन्स्ट्रुमेंट. ट्रॉपिकल इन्स्ट्रुमेंट आहे. ट्रॉपिकल म्हणजेच काय, की ज्या ठिकाणी आपल्या जो देश आहे 8 महिने उन्हाळा असतो किंवा उन्हाळा म्हणण्यापेक्षा क्लिअर स्काय असतं आणि 4 महिने पावसाळा असतो. त्याच्यामुळे प्लेन टेबल सर्व्हे एक ट्रॉपिकल इन्स्ट्रुमेंट आहे. त्याच्यानंतर ड्यू टू हेवीनेस इट इज इनकन्व्हिनियंट टू ट्रान्सपोर्ट. म्हणजेच काय, प्लेन टेबल सर्व्हेच्या ज्या ॲक्सेसरीज आहेत त्या हेवी आहेत ॲक्सेसरीज. ओके. वजनानं जास्त आहे. त्याच्यामुळं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करता येणं आपल्याला गैरसोयीचं होतं. ओके. जी शेवटचं बघितलं आपण. सो मॅनी ॲक्सेसरीज इन प्लेन टेबल सर्व्हे. सो देअर इज अ चान्सेस ऑफ बिंग लॉस्ट. म्हणजेच काय, एखादी ॲक्सेसरीज आहे ती साईटवरती जे काय हरवण्याची शक्यता जास्त असते. ओके. दीज आर द डिसएडव्हांटेजेस. देन प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्व्हे. सो पॅरलेलिझम इज प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबलिंग. म्हणजेच काय, ऑल रेज ड्रॉन थ्रू व्हेरियस डिटेल्स शुड पास थ्रू अ सर्व्हे स्टेशन. म्हणजेच ग्राउंडवरचे जे काही 2 पॉइंट आहेत त्याच्यामधून जी काही रे ड्रॉ करतोय आपण ड्रॉइंग शीटवरती, ती ड्रॉ केलेली रे आणि ग्राउंडवरती जे काही 2 पॉइंटमध्ये असणारे जे काही रे आहेत ते एकमेकाला पॅरलल असतात. सो दॅट इज द इम्पॉर्टंट प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्वेइंग. ओके. त्याच्यानंतर मेथड्स ऑफ सेटिंग प्लेन टेबल. कोणकोणत्या मेथड्सच्या साहाय्याने आपण प्लेन टेबल सर्वे सेट करू शकतोय. 3 मेथड आहेत, लेबलिंग, सेंटरिंग आणि ओरिएंटेशन. सो लेबलिंगसाठी आपण वापरू शकतोय जे ॲक्सेसरीज, त्याला नाव आहे लेबलिंग ट्यूब. ओके. त्याच्यानंतर लेबलिंग आणि सेंटरिंग. सेंटरिंग म्हणजेच काय, ज्या ठिकाणी ग्राउंड पॉइंट सिलेक्ट केलेले आहे त्याच्यावरती प्लेन टेबल सेट करणं. दॅट प्रोसेस इज नोन ॲज सेंटरिंग. ओके. ऑलरेडी तुम्ही स्टडी केलेले आहे. आता सेंटरिंग करण्यासाठी आपण यू फॉर्क वापरू शकतोय. ओके. आता याला यू फॉर्क का म्हणतात, कारण याचा जो काही शेप आहे तो इंग्लिश अल्फाबेट यू सारखा आहे, त्याच्यामुळे याला म्हणतोय आपण यू फॉर्क. आता यू फॉर्कची या ठिकाणी स्केच दिसते. यू फॉर्कच्या एका एंडला प्लंब बॉब अटॅच केलेला आहे, त्याच्यामुळे याला प्लंबिंग फॉर्क असं सुद्धा म्हटलं जाते. सो त्याच्यानंतर महत्वाची प्रोसेस आहे ओरिएंटेशन. याची डेफिनेशन विचारली जाते. द प्रोसेस बाय विच पोझिशन ऑक्युपाइड बाय बोर्ड ॲट व्हेरियस सर्व्हे स्टेशन्स आर केप्ट पॅरलल. दॅट प्रोसेस इज नोन ॲज ओरिएंटेशन. म्हणजेच काय, प्लेन टेबल सर्व्हेचे प्रिन्सिपल जे आहे, प्रिन्सिपल ऑफ पॅरलेलिझम, ते फॉलो करण्यासाठी जी प्रोसेस
कॅरी आउट केली जाते त्याला म्हणतो आपण ओरिएंटेशन. म्हणजे वेगवेगळ्या पोझिशनला ज्यावेळेला आपण प्लेन टेबल सेट करतोय त्यावेळेला जे काही रे ड्रॉ केलेले आहेत ते जर पॅरलेल आणायचे असतील तर वेगवेगळ्या पोझिशनला जे काही प्लेन टेबल सेट केलेले आहे ते त्याची पोझिशन ही प्रिव्हियस जी काही पोझिशन आहे त्याला पॅरलेल पाहिजे. सो दॅट इज नोन ॲज ओरिएंटेशन. आता ओरिएंटेशन करण्यासाठी दोन मेथड आहेत. ओरिएंटेशन बाय मॅग्नेटिक नीडल आणि ओरिएंटेशन बाय बॅकसाइटिंग. ओके. सो इन डिटेलमध्ये आपण मॅग्नेटिक नीडलमध्ये काय करतोय आणि बॅकसाइटिंगमध्ये काय करतोय ते बघितलेलं आहे. ओके. सो मॅग्नेटिक नीडलमध्ये आपण मॅग्नेटिक जे काय कंपास आहे, रफ कंपास आहे त्याचा वापर करून आपण ओरिएंटेशन करू शकतोय. ओके. सो दॅट इज द ओरिएंटेशन बाय मॅग्नेटिक नीडल. आणि बॅक साइटिंग मध्ये बॅक साइटिंग मेथडचा किंवा बॅक जो काय रेंजिंग रॉड आहे बॅक साइडला तो बायसेट करून आपण ओरिएंटेशन करू शकतोय. इन डिटेल मध्ये आपण बघितलेलं आहे ओरिएंटेशन कसं करायचं ते. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन जो आहे तो म्हणजे मेथड्स ऑफ प्लेन टेबलिंग. यापैकी 4 ज्या मेथड आहेत त्या महत्वाच्या आहेत. देर आर 4 मेन ऑर डिस्टिंक्ट मेथड ऑफ प्लेन टेबलिंग. म्हणजे प्लेन टेबल सर्वे करण्यासाठी 4 मेथड आहेत. पहिली आहे मेथड ऑफ रेडिएशन, दुसरी आहे मेथड ऑफ इंटरसेक्शन, तिसरी मेथड ऑफ ट्रॅव्हर्सिंग आहे आणि मेथड ऑफ रिसेक्शन चौथी मेथड आहे. त्याच्यापैकी पहिली जी मेथड आहे मेथड बघूया आपण रेडिएशन मेथड. रेडिएशन मेथड मध्ये एक जो सर्वे स्टेशन आहे त्याच्यावरून आपण वेगवेगळे रे ड्रॉ करतो. या फिगर मधून तुम्हाला एक्सप्लेन होईल. सो पी या ठिकाणी प्लेन टेबल सेट केलेले आहे. सो दिस इज द पॉइंट विच इज लोकेटेड बाय रेडिएशन मेथड. आता पी या ठिकाणी प्लेन टेबल सेट केलेले आहे. आता या ठिकाणी तुम्हाला टॉप व्ह्यू दिसतोय, टॉप व्ह्यू ऑफ द प्लेन टेबल. आता ए या ठिकाणचं पी ए हे डिस्टन्स मेजर केलेलं आहे. पी ए हे डिस्टन्स मेजर करून टेपचा वापर करून स्केलनं कन्वर्ट केलेलं आहे आणि ती जी स्केल आहे या ठिकाणी ए या ठिकाणी रेंजिंग रॉड पकडून अलिडेडचा वापर करून पी ए हा रे ड्रॉ केलेला आहे प्लेन टेबल शीट वरती आणि पी ए हे मेजर्ड डिस्टन्स आहे ते स्केलनं कन्वर्ट करून ए हा पॉइंट मिळाला. ओके. त्याच्यानंतर पी बी हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स टेपचा वापर करून ग्राउंडवरचं डिस्टन्स मेजर केलेलं आहे. त्याच्यानंतर अल्डेडचा वापर करून पी या ठिकाणी थांबून बी या ठिकाणचं रेंजिंग रॉड बायसेट केलेलं आहे आणि रे ड्रॉ केलेले आहे. आणि जे काही डिस्टन्स पी बी आहे, ग्राउंडवरचं डिस्टन्स पी बी आहे ते टेपचा वापर करून जे मेजर केलेलं आहे ते स्केलनं कन्वर्ट केलेलं आहे. त्यावेळेला आपल्याला पॉईंट बी मिळाला. याच पद्धतीनं पॉईंट सी आणि डी लोकेट केलेलं आहे. ओके. त्याच्यावरून आपल्याला हे जे काही डिस्टन्स ए बी सी डी मिळालेलं आहे. सो दॅट इज नोन ॲज मेथड ऑफ रेडिएशन. म्हणजेच काय एकाच सर्वे स्टेशनवरून आपण रेडिएशन मेथडचा वापर करून ए बी सी डी ची पोझिशन फिक्स करू शकतो. त्याच्यानंतर मेथड ऑफ इंटरसेक्शन म्हणजेच काय हे बघूया आपण. ज्यावेळेला मेजरमेंट करण्यासाठी ऑब्स्ट्रक्शन किंवा अडथळे येत असतात त्यावेळेला जी मेथड वापरली जाते त्याला म्हणतो आपण मेथड ऑफ इंटरसेक्शन. आता या ठिकाणी ए या ठिकाणी प्लेन टेबल सेट केलेलं आहे. ए बी हे डिस्टन्स आपण मेजर करू शकतो. या ठिकाणी बी पॉइंट आहे, या ठिकाणी ए पॉइंट आहे. ए बी हे डिस्टन्स या ठिकाणी पहिल्यांदा मेजर केलं जाते. सो एक रे ड्रॉ केलेला आहे बी या ठिकाणी रेंजिंग रॉड पकडून. ए बी ही रे ए या ठिकाणी थांबून ड्रॉ केलेली आहे. आता हे डिस्टन्स आपण मेजर करू शकतोय, पण एपी हे डिस्टन्स मेजर करू शकत नाही. कारण एपी या डिस्टन्स मेजर करत असताना ऑब्स्ट्रक्शन आहे रिव्हरच्या फॉर्ममध्ये. ओके. सो देर इज ऑब्स्ट्रक्शन इन द फॉर्म ऑफ रिव्हर. त्याच्यामुळे एपी हे डिस्टन्स आपल्याला मेजर करता येत नाही. सो ते डिस्टन्स इंटरसेक्शन मेथडचा वापर करून प्लॉट केले जाते. सुरुवातीला ए बी हे डिस्टन्स मेजर केलं जाते आणि रे ड्रॉ करून विथ द हेल्प ऑफ स्केलचा वापर करून ए बी डिस्टन्स प्लॉट केलं जातं. त्याच्यानंतर हे जे काही प्लेन टेबल आहे ते बी या ठिकाणी शिफ्ट केलं जातंय, त्याचं ओरिएंटेशन केलं जाते. म्हणजे पहिली पोझिशन आणि दुसरी पोझिशन ही एक्झॅक्टली पॅरलल ठेवली जाते. त्याच्यानंतर ऑलरेडी आपण ए बी हे डिस्टन्स मेजर केलेलं आहे. आता या ठिकाणी
ए या ठिकाणी जो काय हा रे ड्रॉ केलेला आहे एपी, तसाच रे बी या ठिकाणी सेट करून अलिडेडच्या साह्यानं या ठिकाणचा रेंजिंग रॉड बायसेक्ट केलेला आहे. त्याच्यावरून आपल्याला पॉईंट पी मिळाला. सो पॉईंट पी विल बी द इंटरसेक्शन ऑफ द फर्स्ट रे अँड सेकंड रे. सो या पद्धतीनं आपण इंटरसेक्शन मेथडचा वापर करून प्लेन टेबल सर्वे करू शकतो. त्याच्यानंतर मेथड ऑफ ट्रॅव्हर्सिंग. आता ट्रॅव्हर्सिंग म्हणजेच काय की जर वेगवेगळे सर्वे स्टेशन्स असतील तर त्या केसमध्ये आपण मेथड ऑफ ट्रॅव्हर्सिंगचा वापर करून वेगवेगळे इंटेरियर डिटेल्स आहेत बिल्डिंगचे ते लोकेट करू शकतो. ओके, या ठिकाणी ए बी सी डी हे 4 ट्रॅव्हर्सिंग स्टेशन सिलेक्ट केलेले आहेत आणि वेगवेगळे रे ड्रॉ करून, ओके, सो ए बी या ठिकाणी रेंजिंग रॉड पकडून ए बी हा रे ड्रॉ केलेला आहे. त्याच्यानंतर सी या ठिकाणी रेंजिंग रॉड पकडून ए सी हा रे ड्रॉ केलेला आहे. असे वेगवेगळ्या सर्वे स्टेशनला प्लेन टेबल सर्वे शिफ्ट करून वेगवेगळे रे ड्रॉ करून एक ट्रॅव्हर्स कंप्लीट केला जातो. या मेथडला म्हणतो आपण मेथड ऑफ ट्रॅव्हर्सिंग. त्याच्यानंतर मेथड ऑफ रिसेक्शन. मेथड ऑफ रिसेक्शन मध्ये काय केलं जाते, प्लेन टेबल स्टेशन जर लोकेट करायचे असतील तर आपण मेथड ऑफ रिसेक्शन वापरतोय. ही जी मेथड आहे याचा इन डिटेलमध्ये स्टडी तुम्हाला डिग्री लेवलला आहे. फक्त ही इंट्रोडक्शन आहे मेथड ऑफ रिसेक्शन. सो देर आर 4 मेथड्स ऑफ रिसेक्शन, म्हणजे 4 पद्धतीनं रिसेक्शन मेथड आपण स्टडी करू शकतोय. बाय कंपास, बाय बॅक सेटिंग, बाय 2 पॉइंट प्रॉब्लेम अँड बाय 3 पॉइंट प्रॉब्लेम, अशा 4 मेथडनं आपण मेथड ऑफ रिसेक्शनचा स्टडी करू शकतोय. ओके, सो डिग्री लेवलला तुम्हाला मेथड ऑफ रिसेक्शनचा इन डिटेलमध्ये स्टडी आहे. ओके, त्याच्यानंतर पॉइंट्स टू बी केप्ट इन माइंड इन प्लेन टेबलिंग, म्हणजे प्लेन टेबल सर्वे करत असताना कोणकोणते पॉइंट्स आपण कन्सिडर करायला पाहिजे. ओके, त्याच्यामध्ये पहिला आहे ग्राउंड पॉइंट शॅल बी मार्क्ड ॲज ए बी सी. कॅपिटल लेटरनं ग्राउंड पॉइंट हे मार्क केले जातात आणि जे पॉइंट आपण ग्राउंडचे पॉइंट शीट वरती ट्रान्सफर करतोय ते स्मॉल लेटरनं दाखवले जातात. ओके, सो स्मॉल लेटर फॉर द पॉइंट विच इज प्लॉटेड ऑन द शीट while the capital letter is for the point which is plotted on the ground. त्याच्यानंतर द रे फ्रॉम सर्व्हिस स्टेशन टू द ऑब्जेक्ट शॅल बी ड्रॉन बाय डॅश्ड लाईन, म्हणजे डॉटेड किंवा डॅश लाईनचा वापर करून आपण रे ड्रॉ करायचे आहेत. त्याच्यानंतर अलिडेड शुड बी प्रॉपरली पिवोटेड. अलिडेड जे आहे ते व्यवस्थित पिवोट केलं पाहिजे जेणेकरून आपले जे काय ॲक्युरेसी आहे कामामधली ॲक्युरेसी आपल्याला मिळून जाईल. त्याच्यानंतर फर्स्ट सर्व्हिस स्टेशन अँड स्केल ऑफ द मॅप शॅल बी सो सिलेक्टेड ऑर चूजन दॅट एंटायर एरिया कॅन बी प्लॉटेड, म्हणजे स्केल निवडत असताना पूर्ण जो काही प्लॉट आहे तो त्या ड्रॉइंग शीटच्या पार्टमध्ये आपल्याला प्लॉट करता आला पाहिजे. त्याच्यासाठी स्केल चूज करत असताना काळजी घ्यायची आहे. ओके, त्याच्यानंतर मॅग्नेटिक नॉर्थ राईट हँड टॉप कॉर्नरला मार्क करायचे. जे काही जनरल पॉइंट आहेत ते आपण डिस्कस केलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर एरर इन प्लेन टेबलिंग. त्याच्यामध्ये पहिला आहे इन्स्ट्रुमेंटल एरर, दुसरा आहे एरर इन मॅनिप्युलेशन आणि एरर इन प्लॉटिंग. ओके, त्याच्यामध्ये पहिला इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजेच काय, फॉल्टी इन्स्ट्रुमेंट जर असतील तर त्याच्यामुळे जे एरर तयार होतात त्याला म्हणतो आपण इन्स्ट्रुमेंटल एरर. त्याच्यामध्ये सरफेस ऑफ ड्रॉइंग बोर्ड इज नॉट प्लेन, म्हणजेच काय, ड्रॉइंग बोर्ड जे आहे ते प्लेन जर नसेल तर त्याच्यामुळं जे काय आपलं काम करत असताना प्रॉब्लेम येणार आहे किंवा ॲक्युरेसी मिळणार नाही. त्याच्यानंतर एज ऑफ एलिडेड इज नॉट स्ट्रेट, म्हणजेच काय, अलिडेड जर वरून खाली पडला तर त्याच्यामुळं अलिडेड बेंड होण्याची शक्यता असते. ओके, त्याच्यानंतर द ऑब्जेक्ट व्हेन अँड साईड व्हेन आर नॉट परपेंडिक्युलर. ओके, देन द एज ऑफ एलिडेड इज नॉट पॅरलेल टू द लाईन ऑफ साईट. देन द फिक्सिंग क्लॅम्प इज नॉट प्रॉपर, म्हणजेच काय, क्लॅम्प जे आहे स्क्रू आहे ते जर स्लिप झालं तर त्याच्यामुळं जे प्लेन टेबल आहे ते ट्रायपॉडला माउंट इझिली होत नाही
किंवा त्याच्यामध्ये एक व्हायब्रेशन सेट होत आहे. सो या पद्धतीची एरर आहे, त्याला म्हणतो आपण इन्स्ट्रुमेंटल एरर. त्याच्यानंतर एरर इन मॅनिप्युलेशन म्हणजेच काय, पर्सनल एरर म्हणतोय आपण याला. त्याच्यामध्ये डिफेक्टिव्ह लेबलिंग आहे, डिफेक्टिव्ह सायटिंग, डिफेक्टिव्ह ओरिएंटेशन, डिफेक्टिव्ह सेंटरिंग, मोमेंट ऑफ बोर्ड बिटवीन साईट. हे जे काही एरर आहेत ते इट इज पर्सनल, म्हणजेच काय, जो व्यक्ती प्लेन टेबल सर्वे किंवा ड्रॉइंगचं काम करणार आहे त्याच्यामुळे जे एरर तयार होतात त्याला म्हणतो आपण पर्सनल किंवा एरर इन मॅनिप्युलेशन. किंवा ड्रॉइंग करत असताना किंवा प्लेन टेबलचं जे काय ग्राफिकल पार्ट जो आहे तो ग्राफिकल पार्ट करत असताना जे काय एरर निर्माण होऊ शकतात त्याला म्हणतो आपण एरर इन मॅनिप्युलेशन अँड सायटिंग. ओके. एरर इन प्लॉटिंग, डिफेक्टिव्ह स्केल ऑफ मॅप, म्हणजे मॅप सिलेक्ट करत असताना चुकीचं स्केल जर सिलेक्ट केलं तर त्याच्यामुळं आपल्याला एरर येऊ शकतात. त्याच्यानंतर रॉंगली इंटरसेक्टिंग द रे, म्हणजे हे जे रे ड्रॉ केलेले आहेत ते चुकीच्या पद्धतीने रे जर ड्रॉ केले, ओरिएंटेशन केलं नाही किंवा नॉर्थ डिरेक्शन मार्क केलं नाही, लेबलिंग केलेलं नाही, अशा केसमध्ये जे एरर प्रोड्यूस होऊ शकतात त्याला म्हणतो एरर इन प्लॉटिंग. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द प्लेन टेबल सर्वेइंग. त्याच्यावरती तुम्हाला MCQ टाईप क्वेश्चन विचारले जातील. ओके. सो त्याच्यामुळं तुम्ही अभ्यास करत असताना जे काय ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जे आहेत इंटरनेटचा वापर करून तुम्ही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स कोणकोणते विचारले जाऊ शकतात त्याचा स्टडी करा. सो आपले 3 लेक्चर झाल्यानंतर रिव्हिजनचे 3 युनिटचे 3 रिव्हिजन असतील. सो 3 रिव्हिजन झाल्यानंतर आपण मॉड्यूल वाईज युनिट टेस्ट घेणार आहे. युनिट नंबर 1, 2 आणि 3 याच्यावरती आपण मॉड्यूल वाईज 25 questions will be asked for 20 marks. So you have to solve any 20 questions. ओके. सो ही जी काही युनिट टेस्ट आहे किंवा मॉड्यूल वाईज टेस्ट आहे ती आपल्या सरावासाठी आपण घेतोय. ओके. सो आपला जो काही सराव व्हावा, टॉपिकची आपल्या तयारी व्हावी ह्याच्यासाठी आपण मॉड्यूल वाईज युनिट टेस्ट घेतोय. त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील 25 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारले जातील. ओके. त्याच्यामुळे तुम्ही याची तयारी करायची आहे. सो ती तयारी करण्यासाठी आपण रिव्हिजन घेणार आहे. त्यापैकी पहिला जो टॉपिक आहे त्याची आपण थोडक्यात रिव्हिजन घेतलेली आहे. ओके. थँक्यू.